नमस्कार, मी सीता जगताप. आपण पाहताय स्त्री शक्ती न्यूज. नवरात्री उत्सवाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या मंगलमय प्रसंगी स्त्री शक्ती न्यूजच्या माध्यमातून बंद नवरात्रीचे रंग कर्तव्याचे हा विशेष भाग आपल्यासाठी घेऊन आलो आहे. पांढऱ्या रंगाचे प्रतीक म्हणून शांतता, प्रसन्नता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानले जाते. या मंगलमय प्रसंगी आपण खास बातचीत करणार. मी ज्योती निलेश भालेराव, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रभारी आरोग्य निरीक्षक या पदावर कार्यरत आहे. तुम्ही जो प्रश्न विचारलात मॅडम, की स्वच्छतेचं महत्त्व काय आणि स्वच्छता हे पांढऱ्या रंगाचं प्रतीक आहे. खरंच स्वच्छता हे पांढऱ्या रंगाचं प्रतीक आहे. पांढरा रंग म्हणजे शांतीचं प्रतीक आणि स्वच्छतेचं प्रतीक. मला आरोग्यामध्ये काम करून जवळजवळ 7 वर्ष झालेली आहेत. या 7 वर्षामध्ये आमची जी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे ती भारतामध्ये 5व्या क्रमांकावर आहे आणि आपल्या महाराष्ट्रात 1ल्या क्रमांकावर आहे. आणि असं पाहिलं गेलं तर आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये सर्वात पहिला शून्य प्रकल्प कचरा हा आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये आहे. बिनलेस म्हणतात, म्हणजेच जिथं कचराकुंडी मुक्त शहर म्हणून पिंपरी चिंचवड ओळखलं जातं. आणि नुकतंच जे निर्माल्य आहे, निर्माल्यापासून आपल्याला काही त्याचा रियूज करता येईल का म्हणून आम्ही आता एक नवीन प्रकल्प चालू केला आहे, ज्याच्यापासून आपण अगरबत्ती आणि धूप ह्या सर्व करत आहोत. स्वच्छता आम्ही आहोतच स्वच्छतेमध्ये कार्यरत पण आहोत आणि कार्यरत असण्याआधी आम्ही स्वच्छतेला खूप महत्त्व देतो. म्हणजे घरापासूनच आता विचार घरापासूनच माझ्या स्वतःच्या घरामध्ये 3 डस्टबिन आहेत, ज्याच्यामध्ये ओला, सुका आणि सॅनिटरी पॅड वगैरे वेस्टेज जे आहेत तो वेगळा असतो. आणि जर काही काचेच्या गोष्टी फुटल्या त्याच्यासाठी एक वेगळं डस्टबिन आहे, ज्याच्यामध्ये आपण तो वेगळा कचरा ठेवतो, घातक कचरा म्हटला जातो. आणि ज्या आपल्या घरोघर गाड्या येतात त्यालाही असे 4 कंपार्टमेंट आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही आपला रोजचा कचरा वेगळा काढू शकता. म्हणजे मी स्वतःपासूनच ती सुरुवात करते की माझ्या घरचा कचरा मी असा वेगळा करून ठेवलेला असतो. आम्हाला पहाटेच यावं लागतं. जनता उठण्याआधी आम्ही कर्मचारी उठून आम्हाला कामावरती यावं लागतं. त्यामुळे मी सर्व व्यवस्थित करून येते, जेणेकरून माझी मुलं आमची घंटागाडी आल्यानंतर सर्व कचऱ्याचं नियोजन करतात. स्वच्छता अधिकारी म्हणून आज संपूर्ण शहर स्वच्छ यासाठी आपण कार्यरत असता. नक्की आपला दिनक्रम काय असतो आणि कशा प्रकारे स्वच्छताविषयी मार्गदर्शन करता? स्वच्छतेविषयी मार्गदर्शन म्हणजे आमचं ठरलेलं शेड्यूल असतं. आम्ही स्वच्छता अधिकारी 6:45ला ऑफिसला येतो. 6:30ला आमचे कर्मचारी उपस्थित असतात. 7 वाजेपर्यंत आम्ही त्यांना त्यांची कामं वाटून देतो, जेणेकरून प्रत्येक गल्ली बोळांमध्ये आपले सफाई कर्मचारी गेले पाहिजेत आणि गाड्याही गेल्या पाहिजेत. आणि त्यानंतर एखादा जर कर्मचारी आला नसेल, वीकली ऑफ असेल, तर त्याच्या जागेवरती आम्हाला ते ॲडजस्ट करून एखादा कर्मचारी पाठवावा लागतो. हे असं आमचं नियोजन सकाळी 7 वाजल्यापासून असतं. दुपारी त्यांचा 9 वाजता त्यांना एक टी ब्रेक दिला जातो आणि 11:30ला त्यांचं परत 11:30 नंतर जे दुपारून राहिलेल्या वस्ती आहे म्हणजे रोड आहेत ते रोड आम्ही स्वच्छ करून घेतो. अशा प्रकारे आमचा आणि दर शनिवारी आमचा एक इव्हेंट असतो, जिथे आम्ही शाळा, मैदानं, नदीपात्र ह्या प्रत्येक ठिकाणी आमचे इव्हेंट्स असतात. आमचे अधिकारी लोक जे असतात ते आम्हाला तो इव्हेंट सांगतात. आम्ही तिथे इव्हेंट घेतो. आणि प्लॅगाथॉन महिन्यातून एकदा आमचं प्लॅगाथॉन असतं, जिथे ज्या संस्था असतात किंवा बाबा जे नगर सदस्य आहेत किंवा नगरसेवक आहेत किंवा संस्था आहेत आणि शाळा आहेत, त्यांना सहभाग घेऊन आम्ही प्लॅगाथॉन करतो. प्लॅगाथॉन म्हणजे जो आपल्याला हाताने वेचता येईल कचरा, प्लास्टिक वगैरे असं घेऊन आम्ही स्वच्छतेची मोहीम पार पाडत असतो आणि अवेअरनेस करत असतो. बचत गट वगैरे यांचाही त्याच्यामध्ये समावेश असतो. स्वच्छतेचे कर्तव्य बजावत असताना घरच्या कर्तव्यांचा देखील तेवढाच त्याग करावा लागतो. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या घरच्यांसाठी करायच्या राहून गेल्यात? आता तुम्ही एक महिला आहात, तुम्हाला माहितीच आहे की आमचं कामच चालू होतं सकाळी 7ला, तर आम्हाला उठावं लागतं 5ला. आणि 5ला उठल्यानंतर सर्व करून येतो. पण जे असतं मुलांचं स्कूल, मुलांना शाळेला पाठवणं झालेलं नाही आहे. आणि तुम्हाला सांगते मी, जो असतो ना नाश्ता, जो तुम्ही देता मुलांना गरम गरम, तो देता आलेला नाही आहे. आणि अजून विचाराल तुम्ही तर सण जे महिला खूप उत्सुकतेने सण साजरे करतात, तर आम्ही कचऱ्याच्या मागे लागलेलो असतो. आम्हाला सण हा माहिती नसतो. दिवाळी असो, दसरा असो, लक्ष्मीपूजन असो, महिला खूप नटून सवरून येतात, म्हणजे बाहेर फिरतात, पण आम्ही कामातच असतो. आणि असं वाटतं कधी कधी की यार का ही फील्ड निवडली, पण कधी कधी भारीही वाटतं की नाही, आपण एक देशाचं हे करतोय, आपण कर्तव्य बजावतोय. आणि ठीक आहे, मला त्याचा अभिमानही आहे की मी आहे स्वच्छता कर्मचारी. शहरात स्वच्छतेचे धडे रंगवत असताना वाईट चांगला अनुभव कोणता होता
तुमचा अनुभव सांगा. तसं म्हणायला गेलं तर तुम्हाला मी सांगते, म्हणजे माझा हा स्वतःचा आहे. असे माझे खूप कर्मचारी की ज्यांना खूप वाईट अनुभव आहेत, की तुम्ही माणसाला माणूस म्हणून बघा हो. आता काय झालं माहिती आहे का, स्वच्छता कर्मचारी हा खूप भारी असतो ॲक्च्युली त्याच्या कामानंतर, पण जेव्हा तुम्ही बघता ना त्याला झाडू मारता, तेव्हा तुम्ही त्याची किळस करता आणि त्याच्या हातात डस्टबिन दिसलं की तुम्ही बाजूने जाता. ओळखीचे असेल तरी तुम्ही ओळख देत नाही. ॲक्च्युली हे चुकीचं आहे. ही मानसिकता बदलली पाहिजे सर्वसामान्य नागरिकांची. ॲक्च्युली त्याने जर काम केलं नाही तर तुम्ही विचार करा, जर 2 दिवस तो आला नाही तर तुमचा रोड काय होईल, तुमच्या घरात कचरा किती साठेल. तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण चेंज केला पाहिजे. आणि माझं स्वतःचं म्हणता तर तुम्हाला मी खरं सांगते, मी जेव्हा स्टार्टिंगला कामाला लागले तेव्हा एक रोड स्वच्छ केला होता आणि नुकताच तो स्वच्छ करून कचरा बाजूला ठेवला होता आणि एक व्यक्ती आली, त्यांनी बघितलंय ते सगळं क्लीन केले आणि तो येऊन त्याच्यावर थुकून गेला. म्हणजे अक्षरशः तुम्ही आमच्या कामावर थुंकल्यासारखं करता. तर हे करणं सोडावं. आणि तो माझा खूप वाईट आहे आणि चांगला अनुभव पण आहे. असं नाही की स्वच्छता म्हणून वाईटच आहे, चांगलाही आहे. जेव्हा काही प्रोग्राम्स असतात, जेव्हा तुमचं कामगार दिन असतो, शिक्षक दिन असतो किंवा वेगळे इव्हेंट्स असतात, तेव्हा जे आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा नगरसेवक आहेत, मी प्रॉपर नाव घेणार नाही, पण मी एक सांगते तुम्हाला की ते दखल घेतात आणि सत्कार करतात आणि तेव्हा खूप आनंद वाटतो आणि माझ्या कर्मचाऱ्यांनी खूप आनंद वाटतो. स्वच्छता या शब्दाला आपण कसे पाहता? स्वच्छता ती आतूनच असते ॲक्च्युली. स्वच्छता ही सर्वांसाठी स्वच्छता असणं खूप गरजेचं. स्वच्छ म्हणजे तुमचं घर स्वच्छ, तुमचा परिसर स्वच्छ, तुमचं शहर स्वच्छ, तुमचा भारत स्वच्छ. आणि हे व्हायला खरंच खूप वेळ लागत आहे. आपण खूप साऱ्या प्रोजेक्ट्स केलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वच्छताची दखल घेता, पण अजूनही आपले नागरिक सुजाण झालेले नाही आहेत. महापुरुष जे आपले आहेत, संत गाडगे बाबा महाराजांनी आपल्याला खूप धडे दिले. त्यांच्या गाथांमधून, त्यांच्या ओव्यांमधून, त्यांच्या बोलण्यामधून स्वच्छताच होती. आणि आपणही आता तेच करत आहोत, पण लोक अजूनही जागृत होत नाही आहेत. तर माझी अशी इच्छा आहे की सर्व नागरिकांनी आपापले जबाबदारी जाणून घ्यावी. कचरा ही स्वतःची जबाबदारी आहे, ना की बाबा समोरची जबाबदारी. आणि तुम्हाला असं नाही आहे की कुठे जाऊन फेकायचा, तो तुमच्या दारात गाडी येते हो, तुम्ही या गाडीमध्ये कचरा टाका. आणि अजूनही सांगते, सारथीवरती तक्रारीही पडतात. तर सारथीच्या तक्रारी अशा असतात की आम्हाला गाडीचा आवाज येतोय आणि जर आम्ही आवाज नाही दिला गाडीने तर तुम्ही कचरा टाकणार कशात. म्हणजे दोन्ही ॲक्च्युली खरं सांगते, त्यांची खूप गोची आहे स्वच्छता कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची, की दोन्ही साईडनी बोललं जातं. काम करायचं कसं हेही बोललं जातं आणि केलं तरी तिथूनही बोललं जातं. आणि मी महिलांना हे सांगू इच्छिते की तुम्ही जे सॅनिटरी पॅड वापरता त्याच्यासाठी आपल्या गाडीमध्ये कंपार्टमेंट आहे. महिलांनो, तुम्ही तुमचा कचरा गोळा एका बॅगमध्ये टाकून त्याच्यावरती लाल तुमच्याकडे स्केच पेन असेल, टिकली असेल, जी आपण यूज करून टाकलेली टिकली असेल, ती टिकली लावा आणि ती प्रॉपर त्याच्यात टाकावं. कारण की जेव्हा आम्ही बघतो कचरा येतो आणि ते मिक्स जेव्हा असतो तर तो जो बाहेर काढायचा आहे तेव्हा तो खूप त्रास होतो जे आहेत करणारे सफाईसेवक. त्याच्यामुळे तुम्ही ते करा. महिलांना माझी ही नवरात्र उत्सवानिमित्त आपल्या शहरातील नागरिकांना, कर्मचाऱ्यांना काय आवाहन करणार आणि काय शुभेच्छा देणार आहात? सर्वप्रथम मी सर्व नागरिकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि आव्हान असंच करते की जे मी तुम्हाला आत्ताच बोलले की आपला कचरा आपली जबाबदारी असं समजून जेव्हा तुम्ही वागाल तेव्हा खरोखरच आपलं शहर आणि आपला भारतातही पहिला नंबर येईल PCMCचा आणि शहर स्वच्छ राहील.